देसाईजी, माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे, रेल्वे मंत्री वगैरे सोडून द्या, पण ही जी PRO तिकडचे आणखी स्थानिक काय रेल्वे मंडळ अधिकारी वगैरे यांच्यावर काही संपर्क असता, संपर्क संवाद असतो तुमचा? प्रसन्न, इकडे आलेल्यांपैकी आणि जेवढे चेहरे तुम्ही मगातपासून दाखवले त्याच्यामधले नेहमी प्रवास करणारा मी तुमच्या समोर बसलेलो आहे. मी कळव्यात राहतो, त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आहेत त्याबद्दल मी गेले 15 वर्ष काम करतोय रेल्वेच्या विरोधात. मुंबई रेल प्रवाही संघ आमचं 30 वर्ष जुने आहे आणि ह्या प्रश्नावर आम्ही वारंवार चर्चा केलेली आहे. आम्ही DRM कडे भेटलेलो आहे, GM कडे भेटलेलो आहे, रेल्वे बोर्डला आम्ही पत्र लिहिले आहेत, रेल्वे मंत्र्यांना भेटलेलो आहोत, CM ना पत्र लिहिलेलं आहे. इव्हन सगळे जे नेते आहेत त्या सगळ्यांना ही सगळी परिस्थिती माहिती आहे. कळवाच्या पुढे आम्ही परत स्पेसिफिकली सांगतो, दिवा ते कळवा हा जो स्पॉट आहे हा डेट ट्रॅक म्हणून आम्ही गेले 15 वर्ष नाव दिलेलं आहे. त्याचं कारण हे की इकडे जी प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे ती मध्यमवर्गीय आहे आणि त्यांना रेल्वेशिवाय पर्याय नाही. बरोबर. आणि तुम्ही विचार नाही करणार, कळव्यापर्यंत सकाळच्या वेळेला डोंबिवलीवरून जी ट्रेन येते 3600 ही लोकलची क्षमता असते, 6500च्या वर त्याच्यामध्ये माणसं असतात. मुंगी सुद्धा शिरणार नाही एवढी कळव्यापर्यंत येईपर्यंतही झालेली असतं. आज जी घटना झाली आहे त्याचं मी तुम्हाला डेट सकट सांगतो. फेब्रुवारीमध्ये माझे सहकारी आहेत आनंद पाटील यांनी याच्याबद्दल आम्ही त्यांना सूचना केली होती DRMना की कळव्याच्या पुढे जो कर्व आहे, जे आता रफिक साहेबांनी पण सांगितलं, तिकडे रेल्वे झुकते. याचं कारण असं आहे की जेव्हा तुमची क्षमता, कारण ह्याच्या सगळ्या जे मापक ज्यांनी सांगितलेली आहेत ती 3600 या आकड्यासाठी आहेत, पण ही आकडे जेव्हा दुप्पट होतात ना तेव्हा सगळी परिस्थिती भयानक बनते. पण मग ही सगळी आकडेवारी, ह्या डिटेल्स तुम्ही जसं रेल्वेच्या संबंधितांना सांगता तसं तिकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे जास्त हक्काचे आहेत, आमदार खासदार वगैरे कोण मंडळी असतील ती, त्यांना नाही सांगत तुम्ही? हे आश्चर्यकारक आहे, कारण कळवा ऐरोली हा जो सगळ्यात महत्वाचा जो प्रकल्प आहे हा तिकडचे जे स्थानिक जे आहेत त्यांच्यामुळेच थांबलेला आहे.